नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक आणि थोडासा विस्मरणात गेलेला पदार्थ. तर या ठिकाणी मी बनवणार आहे गावठी बेसन. तर यासाठी सुरुवातीला मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ही डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक लसणाची जुडी सोलून घातलेली आहे. त्यामध्ये हळद, भरपूर असं जिरं घातल्यामुळे या रेसिपीला एक मस्त असा स्वाद येतो. त्यानंतर 2 चमचे धना पावडरनेही मस्त असा स्वाद येतो. त्याचबरोबर तुम्ही अख्खे धने घातले तरीही चालतील. हे जिरं, धनं आणि लसूण हे छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्याच वाटणामध्ये आता आपण थोडीशी डाळ घालून हे आणखी बारीक करणार आहोत, म्हणजे लसूण वगैरे छान बारीक होईल. हे गावठी बेसन बनवायची प्रोसेस जरा थोडीशी मोठी असल्यामुळे सध्या आता हे कोणी जास्त करून बनवत नाही, कारण की आपल्याला सगळं फास्ट फूड खायची सवय झालेली आहे आणि कोणताही वेळखाऊ पदार्थ असेल तर तो आपल्या इथे बनवला जात नाही. त्यामुळे हा पदार्थ थोडासा विस्मरणात गेलेला आहे. अशा पद्धतीने सगळी डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. यामध्ये डाळ वाटताना पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे, अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. त्याचबरोबर डाळ एकदम अशी बारीक पिठासारखी पेस्ट करायची नाही आहे, थोडीशी जाडसर ठेवायची आहे. त्यानंतर यात चवीनुसार लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे. जर तुम्हाला हिरवी मिरचीचं तिखट आवडत असेल तर तुम्ही डाळ वाटतानाच त्यामध्ये हिरवी मिरची वाटून घ्या. परंतु हे लाल तिखटाचं तिखट याने चव आणखीन थोडीशी वेगळी लागते आणि एकदम पारंपरिक पद्धतीची ही रेसिपी तयार होते. अशा पद्धतीने हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कारण की चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही, सगळीकडे मसाले व्यवस्थित मिक्स होत नाही. त्यामुळे हाताने छान मिक्स करून अशा पद्धतीने एका कुकरच्या भांड्यामध्ये याला थापून घ्यायचं आहे. त्यानंतर असे मध्ये 5-6 होल करायचे आहे, जेणेकरून अगदी व्यवस्थित ही डाळ आपली शिजली जाईल. त्याचबरोबर तुम्ही ही डाळ एखाद्या चाळणीवरती थापूनही शिजवू शकता, वाफेवरती. अशा पद्धतीने कुकरला लावू शकता किंवा चाळणीवरती कशावरतीही तुम्ही ही डाळ वाफवून घ्या. अशा पद्धतीने थापून झाल्यानंतर मी कुकरला डायरेक्ट लावून घेणार आहे आणि 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये अगदी झटपट अशी ही डाळ शिजली जाते. 4 शिट्ट्या झाल्यानंतर अगदी परफेक्ट अशी ही डाळ शिजली गेली होती. आणि आता कुकरच्या भांड्यातून हे मिश्रण आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि थोडंसं थंड होऊ देणार आहोत. पूर्णपणे ही डाळ व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे, कारण की अशातच गरम याच्यात केलं तर हाताला चटकेही बसतात आणि करायलाही थोडंसं अवघड जातं. डाळ थंड झाल्यावर अशा पद्धतीने हाताने मी थोडीशी कुस्करून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला बेसन बनवणं अगदी सोपं असं जाईल. आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता एकदम मोकळं असं हे बेसन तयार झालेलं आहे आणि याला गावठी बेसन किंवा मोकळं बेसन असंही म्हणतात. तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे बेसन तयार करून घेतलेलं आहे. हे बेसन करण्यासाठी हीच पद्धत अगदी योग्य आहे. तुम्हीही अशा पद्धतीने बनवा, कारण की डायरेक्ट बेसन पिठाची ही पद्धत होऊ शकत नाही. त्यानंतर आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये फोडणी करून घ्यायची आहे. त्याचबरोबर यासाठी लागणारा जो कांदा आहे तो भरपूर प्रमाणात चिरून ठेवायचा आहे आणि एकदम बारीक असा हा कांदा चिरायचा आहे. त्यानंतर तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये मोहरी, जिरं घालून मोहरी जिरं तडतडल्यावर यामध्ये आपल्याला जो चिरलेला कांदा आहे तो घालायचा आहे. जिरं मोहरी छान तडतडली आहे. त्यानंतर अगदी 7-8 पानं कढीपत्त्याची घातलेली आहे आणि कढीपत्ताही छान तळला गेला की त्यामध्ये भरपूर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांद्यामुळे या बेसनाची टेस्ट अगदी छान अशी वाढते. अशा पद्धतीने कांदा घालून झाल्यानंतर
कांदा छान लालसर रंगावरती परतायचा आहे. सुरुवातीला आपण मीठ घातलेलं होतं, परंतु या ठिकाणी आपण आणखी थोडंसं मीठ कांद्यापुरतंच घालणार आहोत. कांदा शिजेल आणि कांद्याला थोडीशी मिठाची चव लागेल इतपत मीठ यामध्ये घालायचं आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा मस्त परतला गेला की त्यामध्ये आपण आणखी थोडंसं लाल तिखट घालणार आहोत आणि थोडेसे धना पावडर. अशा पद्धतीने आणखी तुम्हाला मसाले घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता, परंतु एक्स्ट्राचे मसाले घालायची यामध्ये आवश्यकता नाही आहे, कारण की हे बेसनाची चवच इतकी अप्रतिम असते की यामध्ये एक्स्ट्रा जास्तीचे मसाले वगैरे घालायची काहीही आवश्यकता नाही. कांदा परतला गेल्यानंतर जे आपण डाळ शिजवलेलं मिश्रण होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि तेही छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर हे आपलं बेसन तयार आहे. असेल तर कोथिंबीर घाला, नसेल तर नाही घातली तरीही चालेल, कारण की आपण धना पावडर तर घातलेलीच आहे यामध्ये. अशा पद्धतीचं मोकळं बेसन आम्ही आमच्या लहानपणी भरपूर खाल्लेलं आहे, कारण की त्यावेळेस फ्रीज वगैरे नव्हते, त्यामुळे भाज्या टिकायच्या नाहीत किंवा भाज्या साठवून ठेवण्यासाठी काहीही पर्याय नसायचा. त्यामुळे अशा पद्धतीने काहीतरी घरातलंच कायम करायला लागायचं आणि शाळेत जाताना डब्याला तर हे नेहमीचा आमचा ठरलेला मेनू असायचा. अशा पद्धतीने परतून हा अगदी व्यवस्थित बेसनाचा प्रकार तयार आहे. अगदी भाकरीबरोबर आणि कांद्याबरोबर मस्त असं हे खाऊन घ्यायचं आहे. आणि आता तुम्हीही या जेवायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा